गुड आफ्टरनून एव्हरीवन. माझं नाव आहे निशाद बिरंजन फ्रॉम एम्स नागपूर आणि आपला आजचा टॉपिक आहे केमिकल बॉन्डिंग अँड मॉलिक्युलर स्ट्रक्चर पार्ट 4. ठीक आहे. याच्या अगोदर आपण 3 पार्ट ऑलरेडी घेतलेले आहे. जे 3 पार्ट होते त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलेलं आहे आतापर्यंत ते बघू आपण. ठीक आहे. एक आहे आपलं कॉसेल ल्युईस अप्रोच टू केमिकल बॉन्डिंग. मग त्याच्यानंतर आपण बघितलं एक्सप्लेन द ऑक्टेट रूल आणि त्याचे लिमिटेशन्स. मग त्याच्यानंतर आपण बघितलं की कसं आपण जे लुईस स्ट्रक्चर आहे ते बनवू शकतो सिंपल मॉलिक्युल्सचे. मग नेक्स्ट डिफरंट टाइप्स ऑफ बॉन्ड्स जे असतात त्यांचं फॉर्मेशन बघितलं. त्याच्यानंतर आपण डिस्क्राईब केला व्हीएस ईपीआर थिअरी आणि प्रेडिक्ट केला जिओमेट्री ऑफ सिंपल मॉलिक्युल्स. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे कॉन्सेप्ट होता आपला तो होता कोव्हॅलंट बॉन्डचा. बरोबर. मग त्याच्यानंतर आपण एक्सप्लेन केलेला होता व्हॅलेन्स बॉन्ड अप्रोच. कोणासाठी? हेच आपले जे कोव्हॅलंट बॉन्ड राहतात त्याच्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट घेतलेला होता प्रेडिक्ट द डायरेक्शनल प्रॉपर्टीज ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण खूप सारे प्रकारचे हायब्रिडायझेशन बघितले आणि हे जे हायब्रिडायझेशन होते याच्यामध्ये कोणते कोणते ऑर्बिटल्स होते? एस, पी आणि डी ऑर्बिटल्स. ठीक आहे. आता हे बघितल्यानंतर आपण बघितलं होता शेप्स ऑफ सिंपल कोव्हॅलंट मॉलिक्युल्स. मग आता आज आपण बघू मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी काय राहते त्याच्यावर फक्त टच केलेला होता आपण. आता डिटेल मध्ये बघू आपण की मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी याचा अर्थ काय आहे आणि हे स्पेसिफिकली आपण बघू होमोन्यूक्लिअर डायॲटॉमिक मॉलिक्युल साठी. ठीक आहे. आणि जे आपला शेवटचा टॉपिक राहील ते राहील कॉन्सेप्ट ऑफ हायड्रोजन. ठीक आहे. चला सुरू करू मग आता आपण. हे होतं आपलं हायब्रिडायझेशनचा कॉन्सेप्ट. वेगळे प्रकारचे जे आपले हायब्रिडायझेशन राहतात एस आणि पी ऑर्बिटलचे ते आपण बघितले आणि डी ऑर्बिटलचे पण बघितले आपण. आता बघा मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी याचा अर्थ काय आहे? मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी कोणी डेव्हलप केली? 2 वैज्ञानिक होते, एफ हंट आणि आर एस मलिकन. 1932 मध्ये त्यांनी हे डेव्हलप केले. आणि कोणते कोणते फीचर्स आहे आपले थिअरीचे ते आपण बघूया. आता कोणतेही मॉलिक्युल्सचे जे इलेक्ट्रॉन्स राहतात ते खूप सारे जे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आहे त्यांच्यामध्ये राहतात. ऍटम मध्ये बघितले होतात की जे ऍटमचे इलेक्ट्रॉन्स आहे ते ऍटॉमिक ऑर्बिटल्स मध्ये आहे. तसंच मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी असं म्हणते आपल्याला की जे मॉलिक्युल्सचे इलेक्ट्रॉन्स आहे ते आपले मॉलिक्युलर ऑर्बिटल्स मध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. चला हे तर झालं आपलं पहिला. दुसरा बघा ऍटॉमिक ऑर्बिटल्स ऑफ कम्पेरेबल एनर्जी अँड प्रॉपर सिमेट्री कंबाईन टू फॉर्म मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. जे आपले ऍटॉमिक ऑर्बिटल जसे राहतात आपले कम्पेरेबल एनर्जी म्हणजे यांची स्टेबिलिटी पण एकसारखीच आहे. जे आपण एफ हंटचे जे रूल्स बघितलेले होते कॉन्सेप्ट ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर त्याच्यापासून आणि प्रॉपर सिमेट्री ज्यांचे आहे ते कंबाईन होतात आणि तेच आपले मॉलिक्युलर ऑर्बिटल बनवतात. बरोबर. तिसरा पॉइंट बघा इलेक्ट्रॉन इन ऍटॉमिक ऑर्बिटल इन्फ्लुएन्स्ड बाय 1 न्यूक्लियस. तसंच मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये काय होते जे आपला इलेक्ट्रॉन आहे ते 2 किंवा 2 पेक्षा जास्ती न्यूक्लियाय जे आहे त्याच्याने अफेक्ट होत आहे. आणि हे जे नंबर ऑफ न्यूक्लियाय आहे हे आपला कोणत्या फॅक्टरवर डिपेंड करते? ते राहते नंबर ऑफ ऍटम्स इन द मॉलिक्युल. बरोबर. तर हे तिसरा पॉइंट आपला झाला. आता याच्यामध्ये अजून एक कंक्लुजन आपण काढू शकतो. ते काय आहे आपला ऍटॉमिक ऑर्बिटल जे आहे ते मोनोसेंट्रिक आहे पण जे आपलं मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे ते पॉलिसेंट्रिक आहे. कारण की मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये खूप सारे ऍटम्स आहे आणि खूप सारे
न्यूक्लिया पण आहे. बरोबर. चला आता हे झालं आपला तिसरा पॉइंट. चौथा पॉइंट बघा तुम्ही. चौथा पॉइंट आपल्याला काय म्हणते की नंबर ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म इज इक्वल टू नंबर ऑफ कंबायनिंग ॲटॉमिक ऑर्बिटल्स. म्हणजे ठीक आहे, आपण हे समजलो की मॉलिक्युलर ऑर्बिटल्स कसे बनतात, बाय कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. पण किती बनतात, हे जे नंबर आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल्सचा, ते कशाने डिटरमाइन होते की किती ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन होत आहे. ठीक आहे, तर हे जे मॉलिक्युलर ऑर्बिटल्सचे नंबर आहे ते आपला इक्वल टू राहते नंबर ऑफ कंबायनिंग ॲटॉमिक ऑर्बिटल्स. समजलं? ठीक आहे. चला हे तर झालं आता. म्हणजे जर आता एक्झाम्पल साठी आपण घेऊ की 2 ॲटॉमिक ऑर्बिटल्स आपले कंबाईन होत आहे. जर 2 ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन होत आहे, आता किती मॉलिक्युलर ऑर्बिटल्सचे फॉर्मेशन होईल? 2च. कारण की किती मॉलिक्युलर ऑर्बिटल्स फॉर्म होत आहे ते कोणत्या फॅक्टरवर डिपेंड करते? ॲटॉमिक ऑर्बिटल्सवर. तर जेव्हा हे 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स फॉर्म झाले तेव्हा एकला आपण म्हणतो बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, आणि जो दुसरा आहे त्याला आपण म्हणतो अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे, आता बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग याचा अर्थ काय आहे ते आपण बघू. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल जे असते त्याची एनर्जी कमी राहते. ठीक आहे, आणि हे रूल आहे आपला फिजिक्सचा, कोणतेही वस्तू ज्याच्यामध्ये एनर्जी कमी आहे त्याची स्टेबिलिटी जास्ती राहील. ठीक आहे, म्हणजे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी कम आणि स्टेबिलिटी जास्ती. ठीक आहे, तर अँटी बॉन्डिंग साठी बघा, अँटी बॉन्डिंगची एनर्जी जास्ती राहते. जर त्याची एनर्जी जास्ती आहे म्हणजे त्याचं जे स्टेबिलिटी आहे ते कमी राहील. ठीक आहे, एनर्जी आपला स्टेबिलिटी राहते कोणतेही मॉलिक्युलची किंवा कोणतीही वस्तूची, ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू राहते आपला एनर्जी. बरोबर. चला नेक्स्ट बघा 6वा पॉइंट. जस्ट ॲज इलेक्ट्रॉन प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन अराउंड अ न्यूक्लियस in an atom is given by atomic orbital. The electron probability distribution around group of nuclei in a molecule given by molecular orbital. ठीक आहे, काहीच नाही, खूप सोपं आहे. याचा अर्थ असा आहे की आता ॲटॉमिक ऑर्बिटल्स आपण बघितलेले होते, याचे पूर्वी जे आपण थिअरीज बघितली त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट कोणता होता ॲटॉमिक ऑर्बिटलचा. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आपले कुठे आहे, त्यांचं सिच्युएशन कुठे आहे ॲटमच्या आतमध्ये, ते कशाने भेटते आपल्याला, ते आपल्याला भेटते बाय ॲटॉमिक ऑर्बिटल. आणि हेच कॉन्सेप्ट मॉलिक्युल साठी बघा आता पण. ठीक आहे, मॉलिक्युल साठी जे आपला डिस्ट्रीब्युशन आहे इलेक्ट्रॉन्सच्या, की आता बाबा इलेक्ट्रॉन्स जे ग्रुप ऑफ न्यूक्लिया होते इथे त्याच्याने कुठे कुठे आहे, तर हे आपल्याला भेटते जे डिस्ट्रीब्युशन प्रोबॅबिलिटी आहे ते सगळ्यात जास्ती राहते आपलं मॉलिक्युलर ऑर्बिटल जवळ. ठीक आहे, चला आता लास्ट जे आपला सेलियंट फीचर आहे ते बघू आपण. मॉलिक्युलर ऑर्बिटल्स लाईक ॲटॉमिक ऑर्बिटल्स फिल्ड इन अकॉर्डन्स विथ ऑफ-बाऊ प्रिन्सिपल. ठीक आहे, कोणत्याही ॲटमचा जर आपल्याला फिलिंग करायचं आहे इलेक्ट्रॉन्सचा, ते आपण कसं करतो, 3 प्रिन्सिपल्स राहतात. मेन जे आपला राहते सगळ्यात महत्वाचा ते होते आपला ऑफ-बाऊ प्रिन्सिपल, आणि त्याच्यामध्ये आपण कोणते 2 प्रिन्सिपल अजून ओबे करत आहोत त्याचं मानणं जरूरच आहे. तर ते आहे आपला पॉलीस एक्सक्लुजन प्रिन्सिपल आणि हंट्स रूल. ठीक आहे, एवढं समजलं. 7 पॉइंट्स बघितलं आपण. आता कोणते कोणते होते रिवाइज करू आपण. एक होता की इलेक्ट्रॉन्स कुठे आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स मध्ये. दुसरा पॉइंट हे होता आपला की कम्पेरेबल एनर्जी आणि प्रॉपर सिमेट्री, हे 2 वस्तू जे आहे ते महत्वाचे आहे. तिसरा आपला होता की जे आपले इलेक्ट्रॉन्स आहे ते कशाने इन्फ्लुएन्स होतात, 2 किंवा 2 पेक्षा जास्त न्यूक्लिया आहे, आणि हे डिपेंड करते किती ॲटम्स मॉलिक्यूल बनवत आहे. ठीक आहे, मोनोसेंट्रिक आणि पॉलिसेंट्रिक बघितल्यामुळे आपण त्याच्यानंतर. मग चौथ्या पॉइंट मध्ये होता बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग. 5वे जे पॉइंट होता त्याच्यामध्ये आपण बघितलेला की लोअर एनर्जी म्हणजे ग्रेटर स्टेबिलिटी, ग्रेटर एनर्जी म्हणजे लोअर स्टेबिलिटी. ठीक आहे,
6वा पॉइंट होता आपला की ग्रुप ऑफ न्यूक्लिया जे राहतात त्याच्या आजूबाजूने इलेक्ट्रॉन प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन जे आहे ते आपल्याला भेटते बाय मॉलिक्युलर ऑर्बिटल. आणि जे लास्ट आपला पॉइंट होता ते होता की जे आपण इलेक्ट्रॉन्सचा फिलिंग करतात, ठीक आहे, कोणत्याही मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये जे आपण फिलिंग करतात इलेक्ट्रॉन्सची, ते कशावर डिपेंड करते. एक राहते आपलं ऑफ प्रिन्सिपल, आणि ऑफ प्रिन्सिपल मध्ये ओबे कशाचं होत आहे आपलं पॉलिस एक्सक्लुजन प्रिन्सिपल आणि हंट्स रूल. ठीक आहे, एवढं समजलं. आता याच्या नंतर बघू आपण जे नेक्स्ट आपलं टॉपिक आहे ते खूप महत्वाचं आहे. जर आपल्याला समजायचं आहे डीप मध्ये, जर आपल्याला समजायचं आहे की काय होते, ठीक आहे, याच्यामध्ये काय होत आहे ऍक्च्युली. आता आपण बघू फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. ठीक आहे, याच्यामध्ये आता आपण बघू फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स, आणि त्याचं जे सब हेडिंग आहे ते आपलं राहील लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स, बरोबर, आणि त्याचं अब्रिव्हिएशन आहे LCAO. आता वेव्ह मेकॅनिक्स आपल्याला काय म्हणते. अकॉर्डिंग टू वेव्ह मेकॅनिक्स जे ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहे ते कशाने एक्सप्रेस होतात, वेव्ह फंक्शन्सनी. वेव्ह फंक्शन म्हणजे साय. ठीक आहे, हे जे सिम्बल आहे ते आपलं आहे साय, आणि हे जे साय आहे ते काय रिप्रेझेंट करते, अँप्लिट्यूड ऑफ इलेक्ट्रॉन वेव्स, बरोबर. पण हे जे साय आहे वेव्ह फंक्शन ते कशाने भेटतं आपल्याला, याच्यासाठी आहे आपला श्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन. ठीक आहे, श्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन. श्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन खूप मोठी इक्वेशन आहे आणि खूप कॉम्प्लेक्स पण आहे. ठीक आहे, त्याचं मेन इक्वेशन नाही बघू आपण, ते स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये बघतात, पण आपण त्याचं एक सिम्प्लिफाईड व्हर्जन हे बघितलेलं आता की त्याचं सोल्युशन जेव्हा आपण करतो त्याच्याने आपल्याला वेव्ह फंक्शन भेटते. ठीक आहे, आणि हे जे वेव्ह फंक्शन आहे ते आपल्याला अँप्लिट्यूड ऑफ इलेक्ट्रॉन वेव्ह सांग. ठीक आहे, याच्या आता एक प्रॉब्लेम होती. ठीक आहे, प्रॉब्लेम काय होती की आपण कोणताही असं सिस्टम बघा ज्याच्यामध्ये एक पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण त्याला सॉल्व्ह नाही करू शकतो. ठीक आहे, आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल्स काय राहतात, त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन वेव्ह फंक्शन जे आहे मॉलिक्युल साठी ते खूप कठीण आहे की आपण शोधा असं मॉलिक्युल ज्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन वेव्ह फंक्शन सिस्टम आहे. तर त्यांच्यासाठी आपण डायरेक्टली त्याचं जे सोल्युशन जे आहे श्रॉडिंजर वेव्ह इक्वेशनचा, त्याच्याने आपण वेव्ह फंक्शन जे आहे असे मॉलिक्युल्सचे ते डायरेक्टली आपल्याला नाही भेटतील. तर हे कठीण आपल्याला काम होतं. तर याचाच सोल्युशन जे होता ते आपलं होतं लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. ठीक आहे, आता हे वाला जे मेथड आहे त्याचा आपण ऍप्लिकेशन बघू कोणासाठी, होमोन्यूक्लियर डायॲटॉमिक हायड्रोजन मॉलिक्युल साठी. आता असं समजा की हे जे हायड्रोजन मॉलिक्युल आहे याच्यामध्ये दोन ॲटम्स आहे, एक आहे ॲटम ए आणि दुसरा आहे ॲटम बी. प्रत्येक हायड्रोजन ॲटम त्याचं ग्राउंड स्टेट मध्ये एक इलेक्ट्रॉन राहते, आणि ते जे एक इलेक्ट्रॉन आहे ते कोणत्या ऑर्बिटल मध्ये आहे, 1s ऑर्बिटल मध्ये. ठीक आहे, आता हे ॲटम्सचे जे ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहे त्याला आपण रिप्रेझेंट करतो वेव्ह फंक्शन्सनी. ठीक आहे, तर याचं नोटेशन काय होईल, जे ऑर्बिटल ए ॲटम ए आहे आणि ॲटम बी आहे ते यांचा वेव्ह फंक्शन जे आहे त्याचं नोटेशन होईल साय ए आणि साय बी. ठीक आहे, मॅथमॅटिकली जे मॉलिक्युलर ऑर्बिटलचं फॉर्मेशन आहे त्याला आपण कसं डिस्क्राईब करतो की लिनियर कॉम्बिनेशन आहे ॲटॉमिक. ठीक आहे, लिनियर आहे, आता जॉमेट्रिक नाही आहे कॉम्बिनेशन, लिनियर आहे. लिनियर कॉम्बिनेशन आहे ॲटॉमिक ऑर्बिटल्सचा. ते कशाने आपलं कशाने फॉर्मेशन होते, ऍडिशन आणि सबट्रॅक्शनने. कोणाचं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन, वेव्ह फंक्शनचा. जे प्रत्येक आपल्या ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहे इंडिव्हिज्युअल त्यांचं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. ठीक आहे, तर याच्याने आपण मॅथमॅटिकली जर आपल्याला सांगायचं आहे आपण कसं सांगतो त्याला, साय एमओ इज इक्वल्स टू
साय ए प्लस मायनस साय बी. आता साय एम म्हणजे काय? वेव्ह फंक्शन ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे, ते किती आहे? साय ए प्लस मायनस साय बी. आता दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आपल्याला भेटत आहेत. एक आहे साय ए प्लस साय बी आणि दुसरा आहे साय ए मायनस साय बी. तर जे प्लस जे साइन आहे सिग्मा, जे आपले मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म झाले त्याला आपण डिनोट करतो सिग्मा. ठीक आहे, सिग्मा जे आहे ते आहे साय ए प्लस साय बी आणि सिग्मा स्टार जे आहे, जे ऍस्टेरिक वाला साइन आहे त्याच्यावर, ते आहे सिग्मा स्टार. ते आपलं आहे साय ए मायनस साय बी. बरोबर. तर हे जे मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे सिग्मा, ते कशाने फॉर्म होत आहे? बाय ऍडिशन ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल्स. ठीक आहे, आणि ऍडिशननी जे बनलेलं आहे त्याला आपण म्हणतात बॉन्डिंग. आता तुम्हाला लक्षात होईल की जे आपला बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल होता त्याचा अर्थ काय होता की त्याची एनर्जी जी आहे ती कमी आहे पण स्टेबिलिटी खूप जास्ती राहते. ठीक आहे, आणि दुसरं आपलं मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे सिग्मा स्टार. हे जे सिग्मा स्टार मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे ते कशाने फॉर्म होते? सबट्रॅक्शननी. कोणाचा? ऍटॉमिक ऑर्बिटल्सचा. जे साय ए मायनस साय बी होता ते फॉर्म करत होता सिग्मा स्टार. तर हे आहे आपला अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. कळलं? ठीक. हे बघा आता फिगर 4.19 जे आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो. ठीक आहे, इन्क्रीजिंग एनर्जी जे आहे ते आपल्या लेफ्ट वाय ऍक्सेस वर प्लॉट केलेली आहे. हे झालं साय ए आणि साय बी. सिग्मा स्टार जे आहे ते आहे आपलं अँटी बॉन्डिंग आणि सिग्मा आहे बॉन्डिंग. तुम्ही बघू शकता की सिग्मा स्टारचं जे आपण त्याचं नोटेशन आहे ते वर दिलेलं आहे आणि सिग्मा खालती आहे, म्हणजे ते हायर एनर्जीवर आहे. ठीक आहे, जे ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहे त्याच्यापासून ते हायर एनर्जीवर आहे आणि जे बॉन्डिंग वाले आहे ते कमी एनर्जी वाले आहे. कमी एनर्जी वाले आहे म्हणजे जास्ती स्टेबिलिटी असते. ठीक आहे, हे झालं की आपण क्वांटिटेटिव्हली आणि मॅथमॅटिक्स जे गणित होतं त्याच्याने आपण बघितलेलं होतं की बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग जे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स राहतात त्यांचं फॉर्मेशन कसं असते. ठीक आहे, आता आपण बघू जर आपल्याला क्वालिटेटिव्हली बघायचं आहे. ठीक आहे, हे जे फॉर्मेशन आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल्सचं त्याला क्वालिटेटिव्हली बघायचं आहे ते आपण समजू शकतो इन टर्म्स ऑफ दोन प्रकारचे इंटरफेरन्स राहतात. कोणते कोणते? एक राहते आपला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स आणि दुसरा राहते डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. आणि हे जे इंटरफेरन्स होत आहे तुम्हाला हे माहिती आहे की इंटरफेरन्स आपला पार्टिकलचा प्रॉपर्टी नाही आहे, ते वेव्हचा प्रॉपर्टी आहे. त्याला आपण समजू शकतो इन टर्म्स ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. कोणाचा? इलेक्ट्रॉन वेव्सचा. ठीक आहे, जे ऍटम्स आपले कंबाईन होत आहे त्यांचे इलेक्ट्रॉन वेव्सच्या. बरोबर. चला आता बॉन्डिंग साठी बघा, आपलं बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलचं फॉर्मेशन होतं. त्याच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन वेव्स बॉन्डिंग ऍटम्सचे एक दुसऱ्याला रिइन्फोर्स करतात. ठीक आहे, कशामुळे? जे आपला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स राहते त्याच्यामुळे. ठीक आहे, तर बॉन्डिंग मध्ये काय झालं? रिइन्फोर्स केला त्यांनी. आणि तसंच आपण बघू अँटी बॉन्डिंग साठी. अँटी बॉन्डिंग मध्ये काय होत आहे? जे आपले दोन इलेक्ट्रॉन वेव्स आहे, ठीक आहे, ते एकमेकाला कॅन्सल करून देतात. आणि हे कॅन्सल कशामुळे होत आहे? ड्यू टू डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. बरोबर. ऍज अ रिझल्ट आपला काय रिझल्ट निघते? इलेक्ट्रॉन डेन्सिटी जे राहते बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये ते कुठे राहते? बिटवीन द न्यूक्लियाई ऑफ बॉन्डेड ऍटम. ठीक आहे, दोन आपले बॉन्डेड ऍटम्स आहे त्यांच्या मधात राहते आणि त्याच्यामुळे जे रिपल्शन आहे दोन न्यूक्लियाच्या मधात, जे रिपल्शन आहे ते खूप कमी आहे. आणि तसंच अँटी बॉन्डिंग साठी बघा, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये काय होत आहे आपला? त्याच्यामध्ये जे मोस्ट आपली इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ते कुठे आहे? ते आहे लोकेटेड अवे फ्रॉम द स्पेस बिटवीन द न्यूक्लियाय. जे आपले दोन न्यूक्लियाच्या मधातली स्पेस होती त्याच्याने खूप दूर राहते ते. ठीक आहे, आणि
अजून एक इंटरेस्टिंग आपला हे कॉन्सेप्ट आहे ते आहे नोडल प्लेनचा. ठीक आहे. आता नोड म्हणजे आपण बघितलेला होता, स्ट्रक्चर ऑफ ऍटम आपला चॅप्टर होता, त्याच्यामध्ये आपण बघितलेला होता की नोडल प्लेन जे आहे, नोडल प्लेन मध्ये काय ते अशा प्लेन राहते जिथे आपला इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जी आहे ती किती आहे, कमी नाही आहे, झिरोच आहे, बिलकुल झिरो आहे. आणि ठीक आहे, तर हे जे आपण बघितलेलं होतं नोडल प्लेन, नोडल प्लेन मध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी होती झिरो. ठीक आहे. दोन जे न्यूक्लिया आहे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची डेन्सिटी झाली पूर्ण झिरो. आणि म्हणूनच जे आपलं रिपल्शन आहे न्यूक्लियाच्या मधात ते खूप जास्ती राहते. बरोबर. आता जे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल राहते त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स प्लेस्ड आहे आपले, ठीक आहे, इलेक्ट्रॉन ज्याच्यामध्ये एम्बेडेड आहे ते आपले न्यूक्लियाला सोबतच असे होल्ड करून ठेवतात. ठीक आहे, पकडून ठेवतात. आणि म्हणूनच आपलं जे मॉलिक्यूल आहे ते स्टेबिलाइज होत आहे. तर आपण हे बघू शकतो आता की जे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल होता त्याच्यामध्ये प्रत्येक वेळा आपला कमी एनर्जी राहते दॅन आयदर ऑफ द ॲटॉमिक ऑर्बिटल्स दॅट हॅव कंबाईन्ड टू फॉर्म इट. म्हणजे जे ॲटॉमिक ऑर्बिटल्सनी तेवाला मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म केला होता त्याच्यापेक्षा त्यांचे जे एनर्जी जे आहे ते कमी राहते. ठीक आहे, बॉन्डिंगसाठी. आणि तसंच बघा अँटी बॉन्डिंगसाठी, दोन ऍटम्स होते आपले ए आणि बी. हे जे दोन ऍटम्स होते ज्यांनी त्याला फॉर्म केलेलं आहे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलला, तर हे जे फॉर्म झाला मॉलिक्युलर ऑर्बिटल त्याची एनर्जी दोघांपेक्षा जास्ती राहते. ठीक आहे. आणि हेच जे फॅक्ट आहे की याची एनर्जी जास्ती आहे ते आपला मॉलिक्युलला डिस्टेबिलाइज करत आहे. ठीक आहे. आणि हे कशामुळे होत आहे, याचं कारण असं आहे की म्युच्युअल रिपल्शन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन दिस ऑर्बिटल इज मोर दॅन अट्रॅक्शन बिटवीन इलेक्ट्रॉन्स अँड न्यूक्लियाय. ठीक आहे, की जे आपला इलेक्ट्रॉन्स आहे त्याच्यामध्ये म्युच्युअल रिपल्शन होत आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉन पण इलेक्ट्रॉन जे राहतात त्याच्यावर नेगेटिव्ह चार्ज राहते. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये काय होत आहे, रिपल्शन होत आहे. हे जे रिपल्शन आहे ते जास्ती आहे कम्पेअर्ड टू अट्रॅक्शन. आणि अट्रॅक्शन कोणते दोन जे आपले पॅरामीटर्स आहेत त्यांच्या मधात होते, एक इलेक्ट्रॉन जे आपला नेगेटिव्ह आहे आणि न्यूक्लियस, न्यूक्लियस आपलं पॉझिटिव्ह राहते. ठीक आहे, आणि हेच जे मिसमॅच आहे त्याच्यामुळे आपला नेट इन्क्रीज राहते एनर्जीमध्ये. ठीक आहे, एनर्जीमध्ये नेट इन्क्रीज राहते. आणि तसंच आपण अँटी बॉन्डिंग साठी बघितलेलं होतं की जे एनर्जी आहे अँटी बॉन्डिंगची ते पेरंट ॲटॉमिक ऑर्बिटल जे होते त्याच्या एनर्जी पासून वाढते. ठीक आहे, ज्यांनी त्याला बनवलेलं आहे. आणि जे आपलं बॉन्डिंग ऑर्बिटल आहे त्यांचे पेरंट ऑर्बिटल्सनी कमी आहे एनर्जी. आता जे टोटल एनर्जी आहे दोघही मॉलिक्युलर ऑर्बिटल्सची, ठीक आहे, ते सारखीच राहते ऍज दॅट ऑफ टू ओरिजिनल ॲटॉमिक ऑर्बिटल्स. म्हणजे आपण म्हणू शकतो की इथे पण जे आपलं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे, लॉ ऑफ एनर्जी ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय म्हणते आपल्याला, एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. फक्त काय होत आहे ते एक फॉर्मनी दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होत. बरोबर. आणि इथे पण तेच आपलं रूल जे आहे फॉलो होते. ठीक आहे, एवढं समजलं. आता नेक्स्ट आपण बघू कोणते कोणते कंडिशन्स आपल्याला तिथे पाहिजेच पाहिजे, म्हणजे ते नसले तर ॲटॉमिक ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन नाही होईल. जर ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन नाही झाले तर मग मॉलिक्युलर ऑर्बिटल जे आहे ते बनेल का, ते पण नाही बनणार. ठीक आहे, एवढं सोपं आहे समजणं. चला, कोणती कोणती कंडिशन्स सॅटिस्फाय व्हायला पाहिजे ते आपण बघू. आता पहिली कंडिशन बघा, कंबायनिंग ॲटॉमिक ऑर्बिटल्स मस्ट हॅव द सेम और नियरली द सेम एनर्जी. ठीक आहे, जे आपले ते आपण सुरूमध्ये पण बघितलेलं होता जे आपले ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन होत आहे त्यांची एनर्जी सारखी किंवा नियरली द सेम पाहिजे. ठीक आहे,
याचा प्रॅक्टिकली अर्थ काय असते की वन एस ऑर्बिटल कॅन कंबाईन विथ अनदर वन एस ऑर्बिटल. ठीक आहे, वन एस ऑर्बिटल जे आहे ते दुसऱ्या वन एस ऑर्बिटलने कंबाईन करू शकते, पण ते टू एस ऑर्बिटल जे आहे त्याच्याने कंबाईन नाही होऊ शकते. त्याचं कारण काय आहे की जे एनर्जी आहे आपली टू एस ऑर्बिटलची ती खूप जास्ती आहे कम्पेअर्ड टू वन एस ऑर्बिटल. ठीक आहे, आणि असं समजा की जर दोन ॲटमचे कंबाईन होत आहे ते खूप वेगळे वेगळे आहे. ठीक आहे, तर तेव्हा हे जे फॅक्ट आहे ते ट्रू नाही होईल, कारण की त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे आपले इलेक्ट्रॉन्स राहील, जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे ते जास्ती राहील किंवा कमी राहील कम्पेअर टू जे ॲटम बी कंबाईन होत आहे आपला. ठीक आहे, तर हे होता आपला पहिला पॉईंट. दुसरा वाला पॉईंट बघा. दुसरा पॉईंट काय आहे, कंबाइनिंग atomic orbitals must have the same symmetry about the molecular axis. ठीक आहे, जे आपले atomic orbitals कंबाईन होत आहे त्यांची सिमेट्री सारखीच पाहिजे. आणि आता कोणतेही आपण सिमेट्री बघतो त्याच्यामध्ये एक ऍक्सिस राहते. इथे आपली ऍक्सिस जी आहे ती कोणती आहे, मॉलिक्युलर ऍक्सिस. ठीक आहे, आणि बाय कन्व्हेन्शन बघा, कोणत्याही जे आपला रासायनिक विज्ञान आहे त्याच्यामध्ये कन्व्हेन्शनली आपल्याला काहीतरी स्टँडर्ड घ्यावं लागते. इथे आपला जे आहे आपण मॉलिक्युलर ऍक्सिस साठी जे आपण स्टँडर्ड घेतो बाय कन्व्हेन्शन ते आहे आपली झेड ऍक्सिस. ठीक आहे, जर दोन ॲटॉमिक ऑर्बिटल्स ज्यांची एनर्जी सेम किंवा नियरली सेम एनर्जी नाही आहे ते कंबाईन नाही करणार. ठीक आहे, जर त्यांची सिमेट्री सारखी नाही आहे, म्हणजे एक ऍटमचा 2p-z ऑर्बिटल आहे. 2 आहे आपला प्रिन्सिपल क्वांटम नंबर, पी आहे अझिमुथल क्वांटम नंबर. ठीक आहे, आणि झेड ऍक्सिस ती ओरिएंटेशन आहे. 2p-z ऑर्बिटल एक ऍटमचा दुसरे जे ऍटम आहे त्याचा 2p-z ऑर्बिटल आहे त्याच्याने कंबाईन करू शकते. पण दुसऱ्या ऍटमचा सपोज करा तुम्ही 2p-x ऑर्बिटल घेतला किंवा 2p-y ऑर्बिटल घेतला, त्याच्याने ते कंबाईन नाही करणार. आणि त्याचं कारण काय आहे की त्याचे सिमेट्रीज जे आहे ते डिफरंट आहे. ठीक आहे, हे दुसरा पॉइंट होता सिमेट्री वाला. तिसरा पॉइंट बघा, आता तिसरी कोणती अशी कंडिशन आहे जे फुलफिल व्हायला पाहिजे. तर याच्यामध्ये आहे आपला जे आपले ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईंड होत आहे ते आपले मॅक्झिमम एक्सटेंट जितकं आपला ते करू शकतात तेवढ्या एक्सटेंटने ते ओव्हरलॅप करायला पाहिजे. आणि जितकं जास्त आपला ओव्हरलॅपचा एक्सटेंट राहील तेवढी जास्त आपली इलेक्ट्रॉन डेन्सिटी राहील बिटवीन न्यूक्लिआय ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे, दोन जे मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे त्यांचे स्वतःचे आपले न्यूक्लिआय आहे, तर त्यांच्या मधात जे इलेक्ट्रॉन डेन्सिटी राहील ते तेवढेच जास्ती राहील. ठीक आहे, तर हे होते आपले कोणते कोणते कंडिशन्स आपली फुलफिल व्हायला पाहिजे मॉलिक्युलर ऑर्बिटलच्या फॉर्मेशनसाठी. आता याच्या नंतर नेक्स्ट आहे आपला टाइप्स ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल. आता डाय ॲटॉमिक मॉलिक्युल्सचे जे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स राहतात त्यांना आपण नोटेशन करतो असं ग्रीक फॉर्मॅटने, जसं की एक राहते आपला सिग्मा, दुसरा आपला राहते पाय, आणि तिसरा आपला राहते डेल्टा. ठीक आहे, आता हे जे नॉमेनक्लेचर आहे त्याच्यामध्ये आपल्याला मेन आपल्याला बघायचं आहे जे आपले कामचं आहे ते आहे सिग्मा आणि पाय. सिग्माचा अर्थ काय, जे सिग्मा मॉलिक्युलर ऑर्बिटल्स राहतात ते आपले सिमेट्रिकल राहतात अराउंड द बॉन्ड ऍक्सिस. जे बॉन्ड फॉर्मेशन झालेलं आहे त्याच्या अराउंड ते सिमेट्रिकल राहतात. आणि पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल्स काय राहतात, पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल जे आहे ते नॉन सिमेट्रिकल राहतात. ठीक आहे, आता एक्झाम्पल साठी बघा, जे आपले 1s ऑर्बिटल्स आहे त्यांचं कॉम्बिनेशन बघू. आता लिनियर कॉम्बिनेशन ऑफ 1s ऑर्बिटल्स सेंटर्ड ऑन 2 न्यूक्लिआय. 2 न्यूक्लिआय आहे त्यांच्यावर सेंटर्ड आहे. ठीक आहे, ते आपले 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स फॉर्म करतात. आणि हे जे फॉर्म झालेले आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स ते सिमेट्रिकल आहे
अराउंड द बॉन्ड ऍक्सेस. आता असे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आपले कोणत्या टाईपचे आहे? सिग्मा टाईपचे. आणि त्यांना आपण नोटेशन कसं करतात? सिग्मा 1s अँड सिग्मा स्टार 1s. ठीक आहे. कसं झालं त्यांचं नोटेशन? सिग्मा 1s आणि सिग्मा स्टार 1s म्हणजे बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग. एवढं समजलं तुम्हाला? चल दुसरं पॉइंट बघा आता. जर इंटरन्यूक्लियर ऍक्सेसला आपण घेतलेला आहे झेड डिरेक्शन मध्ये. ठीक आहे. जे झेड ऍक्सेस आहे त्याच्या डायरेक्शन मध्ये घेतलेला आहे आपण इंटरन्यूक्लियर ऍक्सेस. आपण असं बघू शकतो की 2pz ऑर्बिटल्स, दोन ऍटम्स आहे आपल्याजवळ, 2pz ऑर्बिटल्स आहे. त्यांचा लिनियर कॉम्बिनेशन जर आपण घेतला ते आपलं दोन सिग्मा मॉलिक्युलर ऑर्बिटल्स फॉर्म करतात. ठीक आहे. आणि त्यांचा नोटेशन कसं असते? सिग्मा 2pz आणि सिग्मा स्टार 2pz. कोणतेही तुम्ही मॉलिक्युलर ऑर्बिटल्स कॉम्बिनेशन बघा, कोणतंही नोटेशन द्या त्याला, त्यासाठी एक राहील बॉन्डिंग आणि दुसरं राहील अँटी बॉन्डिंग. जे आपलं बॉन्डिंग आहे ते आहे आपला सिग्मा आणि जे अँटी बॉन्डिंग आहे ते राहील आपला सिग्मा स्टार. बरोबर. आता जे आपल्याला 2px आणि 2py ऑर्बिटल्सनी जे कॉम्बिनेशननी मॉलिक्युलर ऑर्बिटल्स भेटतात ते आपले बॉन्ड ऍक्सिसच्या अराउंड सिमेट्रिकल नाही राहतात. ठीक आहे. आणि त्याचं पण कारण आहे. त्याचं कारण काय आहे? कारण की हे जे मॉलिक्युल्स आहे त्यांचा 2px आणि 2py ऑर्बिटल्स आपण घेत आहोत, त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह लोब्स आहे वर आणि नेगेटिव्ह लोब्स आहे खालती. कशाचं खालती? जे आपलं मॉलिक्युलर प्लेन आहे त्याचं खालती. म्हणजे असं समजा की एक प्लेन आहे आणि ते प्लेन मध्ये आपलं मॉलिक्युलचं फॉर्मेशन होत आहे. आता जर ते प्लेन मध्ये मॉलिक्युलचं फॉर्मेशन होत आहे तर ते त्याचं नाव काय झालं? मॉलिक्युलर प्लेन. आता हे मॉलिक्युलर प्लेनचं वरती आपला राहते पॉझिटिव्ह लोब आणि त्याचं खालती काय राहते? आपलं नेगेटिव्ह लोब. ठीक आहे. आणि असेच जे आपले मॉलिक्युलर ऑर्बिटल्स फॉर्म झालेले आहे 2px आणि 2p किंवा 2 नाही, कोणताही असो, ते प्रिन्सिपल क्वांटम नंबर कोणताही असो, त्याच्यासाठी एक्स आणि वाय डिरेक्शन मध्ये जे ओरिएंटेड आहे त्यांच्यासाठी आपलं राहते पाय आणि पाय स्टार. पाय बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलचा अर्थ काय आहे की त्याच्यामध्ये जास्ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे. कुठे? वरती आणि खालती. कोणाचा? जे आपलं इंटरन्यूक्लियस आहे त्याचे खालती आणि अबव. ठीक आहे. तसंच आपण बघू पाय स्टार अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. स्टार जिथे आला स्टार ते आपलं काय असते? अँटी बॉन्डिंग. पाय स्टार साठी आपला नोड राहते बिटवीन द न्यूक्लिआय. जे आपले न्यूक्लिआय आहे त्यांच्या मधात आपला एक नोड राहते. ठीक आहे. नोडचा अर्थ काय आहे? नोडचा अर्थ आहे जिथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी आपली 0 असते. ठीक आहे. चला तर आता आपण बघू. हे झाले आपले. आपण आता बघितलं कोणते कोणते कंडिशन्स फुलफिल व्हायला पाहिजे आणि नेक्स्ट आपण बघितलं की कोणते कोणते टाइप्सचे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स राहतात. याच्या नंतर आपण बघू एनर्जी लेवल डायग्राम मॉलिक्युलर ऑर्बिटल साठी. हे बघा, हे वाला जे फिगर आहे आपलं फिगर 4.20, याच्यामध्ये काय दिलेलं आहे? कॉन्टूर अँड एनर्जीज कोणाचे? एक आहे बॉन्डिंग आणि दुसरं आहे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म थ्रू कॉम्बिनेशन ऑफ. जे आपला ए वाला फिगर आहे ते आहे 1s atomic ऑर्बिटल. दुसरं आहे आपलं 2pz atomic ऑर्बिटल्स आणि तिसरं आहे 2px atomic ऑर्बिटल्स. ठीक आहे. इथे पण तुम्ही बघू शकता atomic ऑर्बिटल्स आहे आपला 1s. एक आहे आपला ऍटम ए आणि दुसरा आहे ऍटम बी. आपले दोन प्रकारचे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स फॉर्म होत आहे इथे. एक आहे आपला अँटी बॉन्डिंग, दुसरा आहे आपला बॉन्ड. ज्याची एनर्जी कमी आहे ते आपलं बॉन्डिंग झाला आणि ज्याची जास्ती आहे ते अँटी बॉन्डिंग. ठीक आहे. अँटी बॉन्डिंगची एनर्जी जास्ती आहे म्हणजे स्टेबिलिटी कम आणि बॉन्डिंग वाल्याची एनर्जी कमी आहे म्हणजे स्टेबिलिटी जास्ती राहील. ठीक आहे. आणि त्याच्याने जिथे राईट साइड आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? एक आहे नेगेटिव्ह साईन आणि दुसरं आहे पॉझिटिव्ह.
ठीक आहे. त्याच्यामध्ये आता नेगेटिव्ह जिथे आहे तिथे बघा, जे दोन आपले मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म झाले अँटी बॉन्डिंग मध्ये, त्याच्या मधात एक नोडल प्लेन आहे. जे दोन न्यूक्लियाय आहे ना, मॉलिक्युलर ऑर्बिटलचे न्यूक्लियाय आहे, त्यांच्या मधात एक नोडल प्लेन आहे जे काळ्या रंगाचं आहे. आता हे जे काळा आपला नोडल प्लेन आहे, इथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी आपली 0 राहते. ठीक आहे. चला, हे झालं 1s साठी. दुसरं आपण बघू 2pz साठी. आता जे 2pz आहे, झेड डिरेक्शन आपली काय होती, ते होते इंटरन्यूक्लियर ऍक्सिस, जे बाय कन्व्हेन्शन आपण घेतो प्रत्येक मॉलिक्युलर ऑर्बिटल्सच्या फॉर्मेशन मध्ये. ठीक आहे. एक झाला आपला सिग्मा 2pz आणि दुसरा आहे सिग्मा स्टार 2pz. याच्यामध्ये पण तेच कॉन्सेप्ट आहे. कमी एनर्जी म्हणजे बॉन्डिंग, जास्ती एनर्जी म्हणजे अँटी बॉन्डिंग. अँटी बॉन्डिंगची स्टेबिलिटी कमी राहील, बॉन्डिंगची स्टेबिलिटी जास्ती राहील. तिथे पण राईट साइड मध्ये बघा तुम्ही. आता बॉन्डिंग वाले बघा, सगळ्यात पहिले बॉन्डिंग मध्ये झाले आपले सिग्मा मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे. जे आपले पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह लोब होते, ते दोन पॉझिटिव्ह लोब कंबाईन झाले, आणि जे नेगेटिव्ह आहे ते दूर आहे. ठीक आहे. अँटी बॉन्डिंग साठी बघा, दोन जे आपले मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आहे ते आपले वेगळे वेगळेच आहे, आणि जे त्यांनी त्यांचे न्यूक्लियाय आहे ते पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह यांचे जे सेंटर्स आहे, जे स्प्लिट झालेले आहे, त्यांच्या मधात आहे. आणि जे आपले दोन न्यूक्लियाय आहे त्यांचे मिड पॉइंट वर एक नोडल प्लेन इथे पण आहे. ठीक आहे. हे नोडल प्लेनचा अर्थ काय असते की इथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी 0 राहील. ठीक आहे. आणि तसंच आपण एक्स साठी बघू शकतो. आता एक्स मध्ये फक्त एकच आपला डिफरन्स आहे. ते डिफरन्स काय आहे एक्सचा? ते डिफरन्स असा आहे की दोन ऑर्बिटल्स आता 2px ऑर्बिटलचा कॉम्बिनेशन होत आहे, तर अँटी बॉन्डिंग वाला झालं. अँटी बॉन्डिंग म्हणजे काय? नेगेटिव्ह. त्याच्यामध्ये काय राहील, एक साइड लेफ्ट साइडने बघा तुम्ही, एक आहे आपला पॉझिटिव्ह आणि खालती आहे नेगेटिव्ह. आणि तसंच राईट साइडला बघा, राईट साइड मध्ये काय, वरती नेगेटिव्ह आहे आणि खालती आपलं पॉझिटिव्ह आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की त्यांनी आपली पोझिशन जे आहे पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्हची इंटरचेंज झालेली आहे. आणि हे जे पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह आहे त्याच्या मधातच आपलं न्यूक्लियाय आहे, त्याचे न्यूक्लियाय आहे. आणि हे जे दोन न्यूक्लियाय आहे त्यांच्या मधात आपलं नोडल प्लेन राहते. ठीक आहे. तर हे झालं आपलं बाय स्टार 2px. आतापर्यंत आपण फक्त सिग्मा वाला बघितलेला होता, आणि इथे आपल्याला भेटत आहे आता बाय स्टार. ठीक आहे. तसंच बॉन्डिंग साठी पण, बॉन्डिंग साठी पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे साईन. आणि जेव्हा पॉझिटिव्ह साईन आहे तर तुम्ही बघू शकता की इथे इंटरचेंज सारखं काही झालेलं नाही. इथे दोन आपले रिजन आहे, एक आहे वरती आणि एक आहे खालती. वरचं जे आहे ते आहे आपलं बॉन्डिंग, आणि खालचं झालं आपलं अँटी बॉन्डिंग. ठीक आहे. ते झालं आपलं पाय 2px म्हणजे बॉन्डिंग वाला. बरोबर. चला, हे होतं आपला ऍटॉमिक ऑर्बिटल्स कसे फॉर्म करतात, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. लास्ट जे आपला सेक्शन आहे त्याच्यामध्ये आपण बघू एनर्जी लेवल डायग्राम. आता दोन 1s ऑर्बिटल्स आपले कंबाईन होत आहे दोन ऍटमचे. जेव्हा ते कंबाईन होत आहे तेव्हा दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल्सचे फॉर्मेशन होत आहे, आणि यांचं नाव काय असते? सिग्मा 1s आणि सिग्मा स्टार 1s. तसंच 2s आणि 2p जे आहे ऍटॉमिक ऑर्बिटल, त्याच्यामध्ये 8 झाले आपले. ठीक आहे. तर 8 मॉलिक्युलर ऑर्बिटल्सचं फॉर्मेशन होत आहे. हे 8 कोणते कोणते आहे ते आपण, एक आहे आपले अँटी बॉन्डिंग आणि दुसरं आहे बॉन्डिंग. प्रत्येक बॉन्डिंग जे आहे त्यासाठी एक अँटी बॉन्डिंग राहील. जसं की बघा, मी सांगतो तुम्हाला बॉन्डिंग कोणते कोणते राहील. एक झाला आपला सिग्मा 2s, दुसरा आहे सिग्मा 2pz, मग पाय 2px आणि पाय 2py. कारण की फक्त झेड ऍक्सेस साठी आपण बघू सिग्मा राहते, कारण की ते अलॉंग द इंटरन्यूक्लियर ऍक्सेस आहे. ठीक आहे, कन्व्हेन्शनली. पण जे आपली एक्स आणि वाय आहे ते त्या ऍक्सेसने नाही आहे, त्याच्या आजूबाजूने आहे, तर त्याच्यासाठी बनलं आपलं पाय. ठीक आहे. आता हे जे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स होते त्यांचा एनर्जी लेवल आपण डिटरमाइन केला. कसे डिटरमाइन केला? एक्सपेरिमेंटली.
आणि त्याच्यासाठी आपण स्पेक्ट्रोस्कोपीचा उपयोग केला आणि होमोन्यूक्लिअर डायअटॉमिक मॉलिक्युलसाठी आपण घेतलं आहे. ठीक आहे, जे आपले सेकंड रो एलिमेंट्स आहे पिरियॉडिक टेबलचे त्यांच्यासाठी. आता इन्क्रीजिंग ऑर्डर आपण बघू. ठीक आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर बघू आपण. जे आपले वेगळे वेगळे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स राहतात ऑक्सिजन आणि फ्लोरीनचे त्यांच्यासाठी. हे वाला तुम्ही बघा आता. सिग्मा 1s आपला सगळ्यात कमी आहे. मग त्याच्यानंतर राहते सिग्मा स्टार 1s, मग सिग्मा 2s, त्याच्यानंतर सिग्मा स्टार 2s. आता बघा प्रत्येक जे आपला एक जसं की सिग्मा 1s बघा, तर 1s साठी सगळ्यात कमी एनर्जी राहते आपली बॉन्डिंग साठी, तर ते झालं आपला सिग्मा. मग त्याच्यानंतर झालं सिग्मा स्टार. तसंच आपण बघू सिग्मा 2s आणि सिग्मा स्टार 2s. मग त्याच्यानंतर बघा हे आपला खूप इंटरेस्टिंग हे आहे. एक आहे आपला सिग्मा 2pz, त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी जाते पाय 2px इक्वल टू पाय 2py. जे पाय 2px आणि y आहे त्यांची जी एनर्जी आहे ते सेमच राहते, सारखीच राहते. त्याच्यापेक्षा जास्ती आहे जे आपलं 2px आणि 2py होते त्यांचं अँटी बॉन्डिंग, म्हणजे पाय स्टार 2px ते आपले राहते पाय स्टार 2py. हे दोघांची एनर्जी आपली सारखी राहते. आणि तिथे आपण बघितलेलं होतं की सिग्मा 2pz ची एनर्जी जी होती ती सगळ्यात कमी होती. इथे जे अँटी बॉन्डिंग यांचे काउंटर पार्ट आहे, अँटी बॉन्डिंग वाल्यांची एनर्जी आहे ते सगळ्यात जास्ती झाली. ठीक आहे, जे आपला सिग्मा स्टार 2pz आहे त्याची जी एनर्जी आहे ते सगळ्यात जास्ती झाली. तर हे आपलं महत्वाचं पॉइंट आहे, बरोबर. आता हे जे सिक्वेन्स आहे एनर्जी लेवलचा ते आपला बाकीचे मॉलिक्युल्स आहे जसं की आपला Li2, लिथियम 2, बेरिलियम 2, बोरॉन 2, C2, N2 यांच्यासाठी करेक्ट नाही. ठीक आहे, कारण की आपण एक्सपेरिमेंटली असं बघितलेलं आहे की जसं की आपले B2, C2 आणि N2 मॉलिक्युल्स आहे त्यांच्यासाठी इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी जे आहे ते कसे राहतात, सिग्मा 1s सिग्मा स्टार 1s हे सारखं आहे. मग सिग्मा 2s सिग्मा स्टार 2s हे पण सारखंच आहे. मग याच्यानंतर बघा पाय 2px इक्वल टू पाय 2py, जे आपला वरचा ऑर्डर आहे त्याच्यामध्ये काय होता सिग्मा 2pz आलेला होता याच्या अगोदर, पण इथे पाय 2px इक्वल टू पाय 2py आहे. याच्यानंतर आहे आपला सिग्मा 2pz, म्हणजे इंटरचेंज झालेला आहे. आणि त्याच्या नंतरचा जे सिक्वेन्स आहे ते सारखंच आहे. काय सिक्वेन्स आहे ते पाय स्टार 2px इक्वल टू पाय स्टार 2py आणि शेवटीचं आपलं आहे सिग्मा स्टार 2pz. ठीक आहे, आता हे जे ऑर्डर आपण आता बघितलेलं आहे त्याचं एक खूप महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक बघू आपण. जे आपलं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे ते काय आहे की जे एनर्जी आहे सिग्मा 2pz मॉलिक्युलर ऑर्बिटलची ते जास्ती आहे कम्पेअर्ड टू पाय 2px आणि पाय 2py मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे, आता नेक्स्ट आपण बघू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि मॉलिक्युलर बिहेवियर. जे आपलं डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स राहते, जे वेगळे वेगळे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आहे त्याच्यामध्ये, त्याला आपण म्हणतात इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन त्या मॉलिक्युलचा. ठीक आहे, आता हे जे मॉलिक्युलचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याच्याने आपल्याला काय भेटते, खूपच महत्वाची इन्फॉर्मेशन भेटते मॉलिक्युल्सची. ठीक आहे, जसं की सगळ्यात पहिलं बघा एक आपल्याला मॉलिक्युल किती स्टेबल आहे ते आपल्याला माहिती पडते. ते कशाने आपल्याला माहिती पडते, ते आपल्याला माहिती पडते समजा की कोणतेही ऍटम आहे त्यांच्यामध्ये बॉन्डिंग ऑर्बिटल्स आहे, त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहे ते आहे आपले Nb, म्हणजे Nb नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे आपले बॉन्डिंग ऑर्बिटल्स मध्ये, आणि Na आपले इलेक्ट्रॉन्स आहे जे आपले अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल मध्ये. ठीक आहे, आता मॉलिक्युल स्टेबल केव्हा राहील, मॉलिक्युल स्टेबल तेव्हा राहील जिथे आपला Nb ग्रेटर दॅन आहे Na, म्हणजे बॉन्डिंग ऑर्बिटल्स मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहे ते जास्ती आहे कम्पेअर्ड टू अँटी बॉन्डिंग. बॉन्डिंग साठी तुम्ही असं याला लक्षात असं ठेवू शकता की आपण बघितलेलं होतं की बॉन्डिंग ऑर्बिटल जे राहते त्याची एनर्जी कमी राहते, म्हणजे ते जास्ती स्टेबल राहते कम्पेअर्ड टू अँटी बॉन्डिंग. आता जेव्हा आपण
नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सची गोष्ट करत आहोत, तिथे पण जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे ते जितकं जास्त राहील बॉन्डिंग मध्ये तेवढं जास्त स्टेबल राहील. आणि अनस्टेबल केव्हा राहील ते, जेव्हा बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स कमी आहे कम्पेअर्ड टू अँटी बॉन्डिंग. आता जास्ती बॉन्डिंग ऑर्बिटल्स आहे जे ऑक्युपाईड आहे इलेक्ट्रॉन्सने, त्याच्यामुळे काय होते की जे बॉन्डिंग इन्फ्लुएन्स जे आहे ते खूप जास्त ताकदवर होऊन जाते आणि म्हणूनच आपला स्टेबल मॉलिक्युल फॉर्म होते. ठीक आहे. अँटी बॉन्डिंग इन्फ्लुएन्स जर जास्ती इन्फ्लुएन्शियल आहे आपला, तेव्हा मॉलिक्युल पण अनस्टेबल राहते. आता नेक्स्ट बघा, एक झाला आपला स्टेबिलिटी मॉलिक्युल्सची, दुसरा आपला राहते बॉन्ड ऑर्डर. बॉन्ड ऑर्डरचा आपला काय हे आहे, बॉन्ड ऑर्डर आपला राहते की बॉन्ड ऑर्डर पॅटर्न डिफाईन कसं करतात आपण, 1/2 द डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल्स. ठीक आहे. म्हणजे बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू हाफ इंटू NB मायनस NA. ठीक आहे. हाफ इंटू डिफरन्स काय आहे, बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्सचे जे आपले इलेक्ट्रॉन्स आहे त्याचा. ठीक आहे. आता हे रूल्सला आपण रिस्टेट करू. रिस्टेट म्हणजे काय, त्यांना असं आपण दुसऱ्या कोणत्या तरीक्याने त्याला आपण सांगू शकतो. पॉझिटिव्ह बॉन्ड ऑर्डर. ठीक आहे. आपण बॉन्ड ऑर्डर बघितलेला होता. आता दुसरं आपण काय बघितलेलं की पॉझिटिव्ह बॉन्ड ऑर्डर. पॉझिटिव्ह बॉन्ड ऑर्डरचा काय अर्थ आहे की नंबर ऑफ बॉन्ड. ठीक आहे. त्याचे पॉझिटिव्ह बॉन्ड ऑर्डर आहे म्हणजे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन जास्ती आहे कम्पेअर्ड टू अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स, म्हणजे ते मॉलिक्युल आपलं स्टेबल आहे. आणि तसंच नेगेटिव्ह किंवा झिरो बॉन्ड ऑर्डर आहे, त्याचा अर्थ काय आहे की बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स जे आहे ते कमी आहे कम्पेअर्ड टू अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. आणि झिरो बॉन्ड ऑर्डर जेव्हा होईल त्याचा अर्थ काय असते की नंबर ऑफ बॉन्डिंग इज इक्वल टू अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन राहत. ठीक आहे. आणि तिथे आपला अनस्टेबल राहील मॉलिक्युल. आता नेचर ऑफ बॉन्ड बघा. इंटिग्रल बॉन्ड ऑर्डर व्हॅल्यूज कोणाची 1 किंवा 2 किंवा 3, त्याचा अर्थ काय राहते, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे. जे आपण क्लासिकल कॉन्सेप्ट मध्ये घेतलेला होता. दुसरं आपलं राहते बॉन्ड लेंथ. बॉन्ड लेंथ राहते आपलं बॉन्ड ऑर्डर बिटवीन 2 ऍटम्स. ठीक आहे. मॉलिक्युल मध्ये ते आपलं कसं राहते, अप्रॉक्सिमेट मेजर ऑफ द बॉन्ड लेंथ. आणि जसं जसं आपला बॉन्ड ऑर्डर वाढते तसं तसं आपलं बॉन्ड लेंथ जे आहे ते पण कमी होते. ठीक आहे. मग बघा तुम्ही मॅग्नेटिक नेचर. मॅग्नेटिक नेचर मध्ये काय आहे आपलं की जर सगळे आपले मॉलिक्युलर ऑर्बिटल्स कोणत्याही मॉलिक्युल मध्ये डबली ऑक्युपाईड आहे, तेव्हा सबस्टन्स जे आहे ते डायमॅग्नेटिक आहे. आता डायमॅग्नेटिक सबस्टन्सचा अर्थ काय राहते हे तुम्हाला माहिती आहे की जे मॅग्नेटिक फील्ड मध्ये रिपेल होत आहे. ठीक आहे. हाऊएव्हर एक किंवा जास्ती मॉलिक्युलर ऑर्बिटल्स जर सिंगली ऑक्युपाईड आहे तेव्हा ते पॅरामॅग्नेटिक आहे. ठीक आहे. पॅरामॅग्नेटिक म्हणजे अट्रॅक्टेड आहे बाय मॅग्नेटिक फील्ड. आणि याचा आपला एक्झाम्पल आहे ओटो मॉलिक्युल. ठीक आहे. चला आता काय काय आपले होमोन्यूक्लिअर डायटॉमिक मॉलिक्युल्स आहे, जसं आपलं एक झालं हायड्रोजन मॉलिक्युल, मग झाला हिलियम मॉलिक्युल आणि लिथियम मॉलिक्युल. दुसरं आपलं आहे आपलं कार्बन मॉलिक्युल आणि ऑक्सिजन मॉलिक्युल. ठीक आहे. ते यांच्यामध्ये पण तेच फॉर्मेशन होत आहे आपलं. ठीक आहे. आणि लास्ट आपलं कॉन्सेप्ट होता ते आहे आपलं हायड्रोजन बॉन्डिंगचा. कोणाचा, हायड्रोजन बॉन्डिंगचा. जे आपले हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट्स आहे ते कोणते कोणते आहे आपले, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन. ठीक आहे. जेव्हा ते हायड्रोजन ऍटमनी अटॅच झालेले आहे तेव्हा ते फॉर्म काय करतात, कोव्हॅलंट बॉन्ड. आता जे कोव्हॅलंट बॉन्डचे इलेक्ट्रॉन्स आहे ते शिफ्ट होऊन जातात. कुठे शिफ्ट होऊन जातात, जे आपला ऍटम जास्ती इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे तिथे ते शिफ्ट होतात. आता जे आपला पार्शली पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन ऍटम आहे, आता आपण असं कसं म्हणत आहोत की ते पॉझिटिव्हली चार्ज झालं,
कारण की त्याचे इलेक्ट्रॉन शिफ्ट झाले ना. आणि आपल्याला हे माहिती आहे की जेव्हा पण इलेक्ट्रॉनचा लॉस होत आहे, ठीक आहे, तेव्हा पॉझिटिव्ह चार्ज येते. ठीक आहे. हे जे आपलं पार्शली पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन ॲटम आहे, ते आपलं एक बॉन्ड फॉर्म करते दुसरं आपलं जे इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे ना ॲटम त्याच्यासोबत. आणि हेच जे बॉन्ड आहे त्याला आपण म्हणतात हायड्रोजन बॉन्ड. आणि हे जे हायड्रोजन बॉन्ड आहे ते आपलं वीक राहते, खूप कमजोर राहते कम्पेअर्ड टू कोव्हॅलंट बॉन्ड. जसे की आपण HF मॉलिक्युल बघू शकतो. हायड्रोजन आणि फ्लोरीन मध्ये जे आपला बॉन्ड आहे, हे जे हायड्रोजन बॉन्ड आहे